अजय आडाव हत्येचे जालन्यात पडसाद, नूतन वसाहत भागात दगडफेक, पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त. जालना शहरातील अजय आडाव हत्या प्रकरणाचे पडसाद आता रस्त्यावर उमटू लागलेत. गुरुवारी झालेल्या हत्येनंतर पोलिसांनी रातोरात 5 संशयितांना ताब्यात घेतले. मात्र शुक्रवारी दुपारी नूतन वसाहत परिसरात अचानक दगडफेकीची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली. काही क्षणातच संपूर्ण परिसर पोलीस छावणीत बदलला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अजय आडाव हत्या प्रकरणानंतर जालना शहरातील वातावरण आधीच तणावपूर्ण असताना शुक्रवारी दुपारी नूतन वसाहत परिसरात काही दुकानांवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. घटनेची माहिती मिळताच जालना पोलीस अलर्ट मोडवर आले. अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाला. संपूर्ण नूतन वसाहत परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जातंय. संवेदनशील भागात पोलीस गस्त वाढवण्यात आली असून परिस्थितीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बारकाईनं लक्ष आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं असून अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय.